उत्तर प्रदेश राज्यामधील झाशी जिल्ह्यामध्ये पलरा नावाचे एक छोटे गाव आहे. या गावामध्ये गजानन नावाचा एक माणूस राहत होता. गजानन हा व्यवसायाने हलवाई होता. गावात त्याचं मिठाईचं चांगलं दुकान होतं. दुकान उत्तम चालत असल्यामुळे त्याने बरीच संपत्ती कमावली होती. गावातील बहुतेक लोक मिठाई घेण्यासाठी त्याच्याच दुकानात जात असायचे. त्यामुळे त्याची कमाई चांगली होत होती. पण गजाननमध्ये एक मोठी उणीव होती. त्याच्या दुकानात एखादी सुंदर स्त्री आली की तो तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत बसायचा. गावातील एखादी सुंदर महिला त्याला आवडली की तो तिला कसे तरी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा. गजाननची बायको होती. तिचं नाव मिनल होतं. मिनल ही दिवसभर घरकामात व्यस्त असायची. ती फार कमी वेळा घराबाहेर पडायची, कारण ती दिसायला अतिशय सुंदर, आकर्षक आणि तरुण होती. गावातील कोणताही पुरुष तिच्याकडे एकदा पाहिला की तिच्या सौंदर्याकडे पाहतच राहायचा. गजाननच्या कुटुंबात त्याची मोठी वहिनी राहत होती. तिचे नाव स्वाती होते. स्वातीच्या नवऱ्याचे 3 वर्षापूर्वी निधन झाले होते, पण तिने अजून दुसरे लग्न केलं नव्हतं. ती त्याच घरात राहू लागली आणि आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली. मिनलला सजायला धजायला खूप आवडत असायचं. तिला नवीन कपडे, नवीन दागिने आणि विशेषतः सोन्याचे दागिने घेण्याची फार हौस होती. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार असायची. एक दिवशी सकाळी सुमारे 8 वाजता मिनल आपल्या नवऱ्याला म्हणाली, "मला आज सोन्याचा हार घेऊन द्या." त्यावर गजानन म्हणाला, "मी तुला हार घेऊ देऊ शकत नाही. माझे एक छोटंसं दुकान आहे. त्यातूनच आपल्या घराचा खर्च चालतो आणि माझ्याकडे हार घेण्या इतके पैसे नाही." त्यावर बायको मिनल त्याला म्हणाली, "तुमच्या बँक खात्यात लाखो रुपये आहे, मग माझ्यासाठी एक सोन्याचा हार का घेऊ शकत नाही?" हे ऐकून गजानन चिडला. "मी तुला हार घेऊन देणार नाही," असे म्हणत तो घराबाहेर पडला आणि आपल्या दुकानाकडे निघून गेला. मात्र बायको मिनलला या गोष्टीचा खूप राग आला. ती मनात विचार करू लागली की तिचा नवरा तिची एकही इच्छा पूर्ण करत नाही. त्याचवेळी स्वाती हे सगळं ऐकत होती. मिनल स्वातीला म्हणाली, "ताई, माझा नवरा माझ्या कोणत्याही गरजा पूर्ण करत नाही. रात्री 11 वाजता दारू पिऊन घरी येतो आणि झोपी जातो. आज मी फक्त एक सोन्याचा हार मागितला तर त्याने नकार दिला." स्वाती तिला समजावत म्हणाली, "मिनल, एवढी मोठी स्वप्ने पाहू नको. ती पूर्ण होणार नाही." पण पुढे जाऊन स्वाती आणि मिनल दोघीही मोठ्या घटनांमध्ये अडकणार होत्या. मात्र त्याआधी गजानन स्वतः एक मोठी चूक करणार होता. त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार होती. काही दिवस गेले. 10 एप्रिल 2026 ची सकाळ होती. सुमारे 8 वाजले होते. गजानन नाश्ता करून दुकानात गेला. दुकान उघडले. काही ग्राहक आले, मिठाई घेतली आणि ते निघून गेले. थोड्या वेळाने दुकानात तो एकटा बसला होता. त्याचवेळी गावातील एक सुंदर विधवा महिला दुकानात आली. तिचं नाव होतं पल्लवी. पल्लवी दुकानात येताच गजाननची नजर तिच्या सौंदर्यावर पडली. तो मनात विचार करू लागला, ही स्त्री खूप सुंदर आहे. हिला आपल्या जाळ्यात अडकवता आले तर? पल्लवी हसत म्हणाली, "मला 5 किलो मिठाई हवी आहे." गजाननने लगेच 5 किलो मिठाई तोडून दिली. मग पल्लवी म्हणाली, "मी पैसे पुढच्या महिन्यात देईल." गजानन हसत म्हणाला, "तुला पैसे देण्याची गरज नाही. फक्त माझे एक काम करावे लागेल." पल्लवीने विचारले, "काय काम?" गजानन म्हणाला, "मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे." पल्लवीचा स्वभाव फारसा चांगला नव्हता. गावातील काही पुरुषांसोबत वेळ घालवून ती पैसे मिळवत असायची. ती हसून म्हणाली, "काही हरकत नाही. आज रात्री 10 वाजता माझ्या घरी ये. मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल." हे ऐकताच गजानन खूप खुश झाला. "ठीक आहे, मी नक्की येईन," असे म्हणत पल्लवी मिठाई घेऊन घरी निघून गेली. पल्लवी मिठाई घेऊन आपल्या घरी निघून गेली. दिवसभराचा वेळ निघून गेला. रात्री सुमारे 9 वाजले. गजाननने आपले दुकान बंद केले. दुकान बंद केल्यानंतर तो दारूच्या दुकानातून दारू घेऊन एका ठिकाणी निवांत दारू पीत बसला. दारूची नशा चढल्यानंतर तो मनात म्हणाला, "आता मला पल्लवीच्या घरी जायला हवं." त्यानंतर तो थेट पल्लवीच्या घरी पोहोचला. घराच्या दरवाजावर त्याने टकटक केलं. पल्लवीने दरवाजा उघडला. समोर गजानन उभा असल्याचे पाहून
ती त्याला आत घेऊन गेली आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर दोघेही घरातील खोलीत गेले. दोघांच्या संमतीने त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. बराच वेळ त्यांनी एकमेकांसोबत घालवला. काही वेळाने पल्लवी म्हणाली, मला काही पैसे हवेत. गजानन म्हणाला, आत्ता माझ्याकडे पैसे नाही, पण उद्या संध्याकाळी मी तुला पैसे देण्यासाठी नक्की येईल. हे बोलून तो तिथून निघून गेला आणि घरी परतला. घरी जाऊन त्याने जेवण केले आणि तो गाढ झोपी गेला. मात्र दुसऱ्या बाजूला पल्लवी विचार करू लागली, गजाननकडे फार पैसे नाही, यापेक्षा एखादा श्रीमंत माणूस शोधायला हवा. काही दिवसात तिला कळालं की गावात भास्कर नावाचा एक सोनार राहतो. भास्करकडे खूप पैसा होता. गावात त्याचे दागिन्यांचे मोठे दुकान होते. त्याची बायको अनेक वर्षापूर्वी मरण पावली होती, त्यामुळे तो एकटाच राहत होता. भास्करचाही स्वभाव फारसा चांगला नव्हता. तो गावातील अनेक महिलांसोबत जवळीक साधत असायचा. ही माहिती मिळाल्यानंतर पल्लवीने भास्करसोबत ओळख वाढवायला सुरुवात केली. काही दिवसात त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालू लागले. जसा बराच काळ गेला. 30 एप्रिल 2026ची सकाळ होती. गजानन दुकानात जाण्यापूर्वी घरी बसून जेवण करत होता. त्याचवेळी त्याची बायको मिनल पुन्हा त्याला म्हणाली, मला एक सोन्याचा हार घेऊन द्या. गजानन पुन्हा चिडला, माझ्याकडे एवढे पैसे नाही, असे म्हणून तो अर्धवट जेवण सोडून दुकानाकडे निघून गेला. मिनल मात्र पुन्हा नाराज झाली. तिला खात्री झाली की तिचा नवरा तिला कधीच सोन्याचा हार घेऊन देणार नाही. 1 तास उलटला. मिनल आणि स्वाती दोघी घरातील कामे करत होत्या. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. स्वातीने दरवाजा उघडला. समोर पल्लवी उभी होती. पल्लवी घरात आली आणि दोघींसोबत गप्पा मारू लागली. बोलता बोलता स्वातीची नजर पल्लवीच्या गळ्यातील सोन्याच्या महागड्या हाराकडे गेली. स्वाती आणि मिनल दोघींनी विचारलं, तू विधवा आहे, तुझ्या घरी कमावणारं कुणी नाही, मग एवढा महाग सोन्याचा हार कुठून आला? पल्लवी थोडी अडखळली आणि म्हणाली, माझ्या आईने मला घेऊन दिलाय. पण मिनल आणि स्वातीला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. काही वेळाने पल्लवी स्वातीला म्हणाली, आज माझ्यासोबत सोनाराच्या दुकानात चल. स्वाती म्हणाली, ठीक आहे, मी येते. दोघे घरातून बाहेर पडल्या आणि भास्कर सोनाराच्या दुकानात पोहोचल्या. भास्कर सोनार दुकानामध्ये एकटाच बसला होता. जशी त्याची नजर स्वातीवर पडली, तो तिच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला. मनात तो विचार करू लागला, ही स्त्री खूप सुंदर आहे, हिला मिळवायलाच हवं. दरम्यान पल्लवी म्हणाली, मला एक सोन्याची अंगठी पाहिजे, काही अंगठ्या दाखवा. भास्करने काही अंगठ्या समोर ठेवल्या. त्यापैकी एक अंगठी पल्लवीने पसंत केली. त्यानंतर भास्कर म्हणाला, पल्लवी, मला तुझ्यासोबत थोडे एकांतात बोलायचं आहे. दोघेही एका वेगळ्या खोलीत गेले. खोलीत गेल्यानंतर भास्कर हळू आवाजात म्हणाला, तुझ्यासोबत आलेली ही महिला तर मला खूप आवडली. जर तू माझी मदत केली तर मी तुला भरपूर पैसे देईन आणि ही अंगठी तर तू मोफत घेऊनच जा. पल्लवी लगेच म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, आज रात्री मीच तिला तुमच्याकडे पाठवते. हे ऐकून भास्कर सोनार खूप आनंदी झाला. थोड्या वेळाने दोघे बाहेर आले. पल्लवीने अंगठी घेतली आणि ती स्वातीसोबत दुकानातून बाहेर पडली. रस्त्यात स्वातीने विचारले, या अंगठीचे पैसे सुद्धा त्याने घेतले नाही का? असे कसे? पल्लवी हसत म्हणाली, मला त्याला पैसे द्यावे लागत नाही, तो माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतो आणि मी त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करते. हे ऐकून स्वातीला काहीतरी संशय आला. मग पल्लवी थेट म्हणाली, तो तुझ्याही सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. स्वातीने विचारलं, कसं? पल्लवी म्हणाली, मला दागिने देतो, पैसे देतो, तसे तुला देखील भेटेल. हे ऐकताच स्वातीच्या मनातही लोभ निर्माण झाला. पल्लवीचे बोलणे ऐकून स्वातीच्या मनात लोभ निर्माण झाला होता. ती विचार करू लागली, जर भास्कर तिच्या इच्छा पूर्ण करू शकत असेल, तिला सोन्याचे दागिने देऊ शकत असेल, तर यात तिचे काय नुकसान आहे? स्वातीने पल्लवीला विचारले, खरंच तो मला दागिने देईल का? पल्लवी हसत म्हणाली, मी स्वतः अनुभव घेतला आहे. तो मला पैसे देतो, दागिने देतो, तुला पण तो देईल. हे ऐकताच स्वातीच्या मनातील संकोच कमी झाला. ती म्हणाली, जर असे असेल तर आपण पुन्हा त्याच्या दुकानात जाऊ. दोघी पुन्हा भास्करच्या दुकानात पोहोचल्या. भास्कर दुकानामध्ये एकटा बसला होता. पल्लवी आणि स्वातीला पुन्हा पाहून त्याला लगेच सर्व काही समजलं. तो म्हणाला, पल्लवी, पुन्हा कशासाठी आली आहे? पल्लवी हसत म्हणाली, स्वाती तुझ्या अटी मान्य करायला तयार आहे.
हे ऐकून भास्करच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. स्वाती त्याला म्हणाली, मला सोन्याचा हार हवा आहे, पण माझ्याकडे पैसे नाही. भास्कर म्हणाला, त्याची काळजी करू नको, आज रात्री माझ्याकडे ये, तुला हार मिळेल. स्वाती काही क्षण शांत राहिली. नंतर ती म्हणाली, ठीक आहे, मी येईल. त्यानंतर दोघी दुकानातून बाहेर पडल्या आणि घरी परतल्या. संपूर्ण दिवस निघून गेला. रात्री स्वाती आणि मिनल यांनी मिळून घरासाठी जेवण तयार केलं. सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. रात्री 10:30 वाजता गजानन दारूच्या नशेत घरी आला. थोड्याच वेळात तो गाढ झोपी गेला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वाती हळूच उठली. कोणालाही न जागवता ती घराबाहेर पडली आणि थेट भास्करच्या घराकडे निघाली. तिने त्याच्या दरवाजावर टकटक केलं. भास्करने दरवाजा उघडला. समोर स्वाती उभी असल्याचे पाहून तो आनंदी झाला. त्याने तिला घरात घेतलं आणि दरवाजा बंद केला. बराच वेळ दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर स्वातीने आपल्या मागणीची आठवण करून दिली. मला हार हवा आहे. भास्करने कपाटातून एक सोन्याचा हार काढला आणि तिच्या हातात दिला. हार पाहून स्वाती खूप आनंदी झाली. ती मनात विचार करू लागली, आता माझ्या इच्छा पूर्ण होतील, मला दागिने देखील मिळतील. काही वेळाने ती हार घेऊन परत आपल्या घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 9 वाजता स्वातीने तो हार गळ्यात घातला होता आणि ती घरातील काम करत होती. मिनलची नजर त्या हारावर गेली. ती आश्चर्याने म्हणाली, ताई, हा सोन्याचा हार कुठून आला? स्वातीने खोटे बोलत उत्तर दिलं, आईने माझ्या खात्यात काही पैसे पाठवले होते, त्यातून मी हा हार घेतला. मात्र मिनलला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. ती मनात विचार करू लागली, काहीतरी गडबड आहे, ताई चुकीच्या मार्गावर गेली आहे. त्या दिवसापासून मिनलने स्वातीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. दिवसभरानंतर पुन्हा रात्र झाली. सर्वांनी जेवण केलं आणि आपल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. मिनल मात्र जागीच होती. रात्री 10:30 वाजता स्वाती पुन्हा घरातून हळूच बाहेर पडली. यावेळी मिनल तिच्या मागे जाऊ लागली. स्वाती सरळ भास्करच्या घराकडे गेली. हे पाहताच मिनलला सर्व काही समजलं. तिच्या लक्षात आलं, स्वाती नियमितपणे भास्करकडे जाते आणि त्याच्याकडून शरीर संबंध करून त्याच्याकडून त्या बदल्यात दागिने मिळवते. घरी परतताना मिनलच्या मनात एक नवीन विचार जन्माला आला. जर भास्कर स्वातीला इतके महागडे दागिने देऊ शकतो, तर तो मला का नाही देणार? याच विचारातून आता मिनलच्या मनात देखील लोभ निर्माण झाला. पुढील काही दिवस ती सतत याच गोष्टीचा विचार करू लागली. आता पुढे ती असा निर्णय घेणार होती ज्यामुळे संपूर्ण गाव हादरणार होतं. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले आणि 10 मे 2026 ची तारीख उजाडली. सकाळी सुमारे 9 वाजले होते. गजानन नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडण्यासाठी घरातून निघून गेला. घरात आता फक्त मिनल आणि स्वाती ह्या दोघी जणीच होत्या. तेवढ्यात स्वाती मिनलला म्हणाली, मिनल, आज मला शहरात जावे लागणार आहे, काही नवीन कपडे घ्यायचे आहे, तू घरची काळजी घे. मिनल म्हणाली, काळजी करू नको ताई, मी सगळे काम सांभाळेल. त्यानंतर स्वाती घराबाहेर पडली आणि शहराच्या दिशेने निघून गेली. आता मिनल घरात पूर्णपणे एकटी राहिली होती. ती बसून भास्करचाच विचार करत होती. त्याने स्वातीला दिलेला सोन्याचा हार तिच्या डोळ्यासमोर वारंवार येत होता. अचानक घराच्या दरवाज्यावर टकटक झाली. मिनलने दरवाजा उघडला. समोर सोनार भास्कर उभा होता. त्याला पाहून मिनल हसली आणि म्हणाली, तुम्ही आतमध्ये या. भास्करने विचारलं, स्वाती कुठं आहे? मिनल म्हणाली, ती शहरात गेली आहे आणि संध्याकाळी परत येईल. हे ऐकताच भास्कर म्हणाला, ठीक आहे, मग मी निघतो. पण मिनल त्याला थांबवत म्हणाली, नाही, थोडा वेळ बसा, मला तुमच्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. भास्कर घरात आला आणि बसला. काही क्षण शांतता होती. मग मिनल हळू आवाजात म्हणाली, मला सगळं माहीत आहे, माझी जाऊ तुमच्याकडे येते, तुम्ही तिला दागिने देता, पण मला त्याबद्दल काही आक्षेप नाही. भास्कर तिच्याकडे पाहतच राहिला. मिनल पुढे म्हणाली, माझा नवरा भरपूर पैसे कमावतो, पण माझ्याकडे एक साधा सोन्याचा हार देखील नाही. तुम्ही मला हार देऊ शकता का? भास्कर खूप चालाक माणूस होता. तो म्हणाला, हार तर तुला मिळू शकतो, पण त्यासाठी तुला आज रात्री माझ्यासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी माझ्या घरी यावे लागेल. हे ऐकून मिनलला त्याचा अर्थ लगेच समजला. ती काही क्षण विचारात पडली आणि नंतर म्हणाली, ठीक आहे, मी येईल, पण मला हार हवा आहे. भास्कर हसला आणि मग म्हणाला, आज रात्री भेटू. हे बोलून तो निघून गेला.
संपूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळी स्वाती परत आली. दोघींनी घरची कामे पूर्ण केली. स्वातीने रात्रीचे जेवण बनवलं. सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. रात्री 10 वाजता घरातील सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. गजाननला देखील दारूच्या नशेमुळे लवकर झोप लागली. मात्र मिनलच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू होता, सोन्याचा हार. ती सतत सोनार भास्करचा आणि त्या हाराचा विचार करत होती. हळूहळू रात्रीचे 11 वाजले. तिने पाहिले की गजानन गाढ झोपला आहे. स्वाती देखील आपल्या खोलीत झोपली होती. याची खात्री होताच मिनल हळूच उठली. ती दबक्या पावलाने घराबाहेर पडली आणि थेट सोनार भास्करच्या घराकडे निघाली. भास्करच्या घराजवळ पोहोचल्यावर तिने दरवाजावर टकटक केली. क्षणात दरवाजा उघडला. भास्कर तिचीच वाट पाहत होता. त्याने मिनलला आत घेतलं आणि मुख्य दरवाजा बंद केला. दोघेही घरातील एका खोलीत गेले. बराच वेळ दोघांमध्ये चर्चा झाली. मिनलच्या मनात मात्र सतत सोन्याच्या हाराचाच विचार होता. काही वेळानंतर ती म्हणाली, आता मला माझा हार द्या. भास्कर म्हणाला, आता दुकान बंद आहे, उद्या दुपारपर्यंत देतो. पण मिनल हट्टीपणे म्हणाली, नाही, मला आत्ताच हार हवा आहे. भास्कर त्यावेळी दारूच्या नशेत होता. तो म्हणाला, ठीक आहे, चल. दोघेही त्याच्या दागिन्यांच्या दुकानात गेले. दुकान उघडल्यानंतर भास्करने तिजोरीतून 3 सोन्याचे हार बाहेर काढले आणि मिनल समोर ठेवले. तिने ते हार पाहून थक्क झाली. तितक्यात अचानक लाईट गेली. संपूर्ण दुकान अंधारात बुडालं. मिनलच्या मनामध्ये प्रचंड लोभ जागा झाला. अंधाराचा फायदा घेत तिने एक नव्हे तर 3ही हार चोरून लपून ठेवले. काही क्षणात भास्करने मोबाईलची टॉर्च सुरू केली. त्याने समोर पाहिलं आणि घाबरला. 3ही हार गायब होते. हार कुठे गेले? तो ओरडला. मिनल शांतपणे म्हणाली, मला काही माहीत नाही. भास्करने दुकानभर शोध घेतला. त्याला वाटलं की हार कुठेतरी पडले असतील, पण त्याला काही ते हार सापडले नाही. तो खूप अस्वस्थ झाला. शेवटी नाईलाजाने तो म्हणाला, ठीक आहे, तू आता जा आणि पुन्हा कधीही माझ्याकडे येऊ नको. मिनल मनातून खूप आनंदी झाली. ती तिथून बाहेर पडली आणि रात्रीच्या अंधारात घरी परत आली. पण तिला अजिबात कल्पना नव्हती की घरी तिची वाट पाहत एक भयंकर वादळ बसलं आहे. मिनल मनातून खूप आनंदी झाली होती. भास्करच्या दुकानातून 3 सोन्याचे हार घेऊन ती रात्रीच्या अंधारात आपल्या घराकडे निघाली. काही वेळातच ती घरी पोचली. हळूच दरवाजा उघडून ती घरात शिरली. मात्र घरात प्रवेश करताच ती थबकली. समोर गजानन बसला होता. त्याच्या हातात एक मोठा धारदार चाकू होता. गजाननच्या डोळ्यामध्ये प्रचंड राग दिसत होता. मिनलचे हातपाय थरथर कापू लागले होते. गजानन रागाने म्हणाला, इतक्या रात्री कुठून आली? मिनलकडे उत्तर नव्हतं. गजानन पुन्हा ओरडला, सांग, कुणाच्या घरी गेली होती? मिनल शांत राहिली. गजानन तिच्यावर दबाव टाकू लागला. अखेर घाबरून मिनलने संपूर्ण गोष्ट सांगली. ती म्हणाली, तू मला कधी सोन्याचा हार घेऊन दिला नाही, म्हणून मी भास्करकडे गेले होते. हे ऐकताच गजाननचा संताप आणखी वाढला. तो समजून गेला की मिनल आणि भास्कर यांच्यामध्ये शरीर संबंध निर्माण झाले आहे. मिनल स्वतःचा बचाव करत म्हणाली, फक्त मीच नाही तर तुझी वहिनी स्वाती देखील त्याच्याकडे जाते. तिनेही त्याच्याकडून दागिने घेतले आहे. हे ऐकताच गजाननच्या रागाला सीमा उरली नाही. त्याला वाटू लागलं की दोघेही चुकीच्या मार्गावर गेले आहे. तो संतापाने म्हणाला, तुम्ही दोघींनी आमच्या घराची इज्जत मातीमोल केली आहे. मिनल काही बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या क्षणी गजाननचा स्वतःवरचा ताबा सुटला. रागाच्या भरात त्याने हातातील चाकू उचलला. मिनल घाबरून मागे सरकली, पण पुढच्या क्षणी गजाननने तिच्यावर वार करायला सुरुवात केली. मिनल मोठ्याने ओरडू लागली. घरामध्ये गोंधळ उडाला. तिच्या किंकाळ्या ऐकून स्वाती आपल्या खोलीतून बाहेर धावत आली. समोरचे दृश्य पाहून ती तर हादरूनच गेली. मिनल ही गंभीर जखमी झाली होती. स्वाती घाबरून घराबाहेर पळू लागली, पण गजाननच्या प्रचंड संतापलेल्या अवस्थेत होता. तो तिच्या मागे धावत गेला. घराच्या बाहेरच त्याने स्वातीला देखील पकडलं. स्वाती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू लागली. ती गजाननला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या क्षणी तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. काही मिनिटातच संपूर्ण परिसरात आरडाओरड सुरू झाला. आजूबाजूचे लोक घराबाहेर जमा होऊ लागले. गावातील लोकांना काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव झाली. शेजारी राहणारा रवी नावाचा व्यक्ती तातडीने पोलिसांना फोन करू लागला. दरम्यान गजानन अजूनही संतापलेल्या अवस्थेत
घराजवळच उभा होता. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. कुणीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करत नव्हते. सुमारे 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली. त्यानंतर त्यांनी गजाननला ताब्यात घेतलं. गावभर या घटनेची चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. कुणी मिनलला दोष देत होतं, कुणी स्वातीला दोष देत होतं, तर काही जण गजाननच्या संतापालाच कारणीभूत मानत होतं. पण आता हे प्रकरण पोलिसांच्या हाती गेलं होतं. गजाननला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे त्याची चौकशी सुरू झाली आणि चौकशी दरम्यान त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर सांगायला सुरुवात केली. पोलीस गजाननला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे त्याची सखोल चौकशी सुरू झाली. सुरुवातीला गजानन शांत बसला होता, पण काही वेळानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की काही दिवसांपासून त्याला आपल्या बायको मिनलच्या वागण्यात बदल जाणवत होता. ती सतत सोन्याच्या दागिन्यांबद्दल बोलत होती. दुसरीकडे त्याची वहिनी स्वाती अचानक महागडे दागिने वापरू लागली होती. त्यामुळे त्याला देखील तिचा संशय यायला लागला होता. गजाननने पोलिसांना सांगितलं की त्या रात्री तो दारूच्या नशेत घरी आला, पण झोप लागल्यानंतर काही वेळाने त्याला जाग आली. त्यावेळी त्याने पाहिलं की त्याची बायको मिनल घरामध्ये नव्हती. त्यामुळे त्याचा संशय आणखी वाढला. तो जागाच राहिला आणि बायको मिनलची वाट पाहू लागला. रात्री उशिरा जेव्हा मिनल घरी परत आली तेव्हा त्याने तिची चौकशी केली. सुरुवातीला मिनल काही बोलायला तयार नव्हती, पण नंतर तिने भास्कर सोनाराकडे गेल्याची कबुली दिली. त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बिघडली. गजाननने कबूल केले की त्याला प्रचंड राग आला होता आणि रागाच्या भरात त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडला. पोलिसांनी त्याचा संपूर्ण जबाब नोंदवला. दुसरीकडे पोलिसांनी भास्कर सोनार, पल्लवी आणि इतर संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली. गावातील अनेक लोकांचे जबाब घेण्यात आले. तपासादरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. मिनल, स्वाती, पल्लवी आणि भास्कर यांच्यातील संबंधांबद्दल विविध माहिती पोलिसांना मिळाली. सर्व पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी गजाननविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ही घटना संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनली होती. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.